समर आणि स्वीटी हे रिलेशनशिपमध्ये होते. समर हा जिम ट्रेनर होता आणि त्याच्या जिमच्या रस्त्यावरून ज्यावेळेला स्वीटी जायची त्यावेळेला समर त्याच्या बाईकवरून दिमाखामध्ये उतरायचा. त्याचे पिळदार दंड आणि भरलेली छाती, त्याचे मानेवर आलेले केस हे सगळं बघून स्वीटी त्याच्या प्रेमामध्ये पडलेली होती. आणि आता स्वीटी वाट बघत होती की आपल्याला कधी एकदा हा समर भेटतो. त्याच्यामुळे मग तिने समरच्या जिममध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे. आता तिला व्यायाम करायचा नव्हता, मात्र या समरसोबत एकत्र यायचं होतं, समरवरती प्रेम करायचं होतं. म्हणून फक्त तिने समरची जिम जॉईन केलेली होती आणि हळूहळू समर तिला ट्रेनिंग देत होता. आता ट्रेनिंग देता देता समरच्या जिममध्ये अनेक मुली होत्या, अनेक मुलं होती. पण आता स्वीटीचं या समरवरती विशेष असं प्रेम होतं. त्याच्यामुळे मग ती शक्यतो सकाळी लवकर जायची किंवा रात्री उशिरा जिममध्ये जायची, ज्यावेळेला त्या जिममध्ये वर्दळ कमी असेल आणि दोघे एकत्र यायचे. आता जिम ट्रेनर आणि ही स्वीटी हे दोघेही एकत्र असताना एकमेकांच्या शरीराचा स्पर्श हा या इक्विपमेंटला स्पर्श करता करता होत होता. आणि आता ही गोष्ट समोरच्या देखील लक्षात यायला लागलेली होती की स्वीटी त्याच्याशी थोडीशी जास्त लगट करत आहे. त्याच्यामुळे मग समरने तिला थोडंसं अंतर द्यायला सुरुवात केलेली आहे. शेवटी समर देखील एक पुरुष होता, दिलदार आणि दमदार पुरुष होता. तो या स्वीटीच्या प्रेमामध्ये पडलेला आहे आणि आता दोघांमध्ये चाळे करायला सुरुवात झालेली आहे. पण जिममध्ये असणारे चाळे याला मर्यादा होती. एक व्यक्ती या जिममध्ये येत होते, त्याच्यामुळे मग यांना गप्पा मारण्यासाठी किंवा प्रेम करण्यासाठी आता जागा कमी पडत होती. त्याच्यामुळे मग हळूहळू दोघांनी पार्कामध्ये जायला सुरुवात केलेली आहे. पार्कमध्ये दोघी एका बेंचवर बसायचे. समर तिच्या खांद्यावरती हात टाकायचा, गालावरती हळूके चुंबन घ्यायचा. स्वीटी त्याच्या खांद्यावरती मान ठेवायची आणि दोघेही तासनतास एकमेकांच्या बाहुपाशामध्ये पार्कमध्ये बसून असायचे. आता हळूहळू समर देखील गरम व्हायला लागलेला होता. त्याला असं वाटत होतं की आता स्वीटी आणि आपण प्रेम करत आहोत आणि स्वीटीने स्वतःहून त्याला लाईन दिलेली आहे. काय हरकत आहे, आता आपण जर का कधी एखाद्या लॉजवरती गेलो, एखाद्या हॉटेलवरती गेलो आणि आता आपण शरीर संबंध ठेवायला काही हरकत नाही असं त्याला वाटत होतं. आता स्वीटी देखील त्याच्यावरती मनापासून प्रेम करत होती. दोघी एका लॉजमध्ये गेलेल्या आहेत. लॉजमध्ये रूम बुक केलेली आहे. समरने बियर मागवलेली आहे. दोघेही अर्धी अर्धी बियर प्यायलेले आहेत आणि मग दोघांमध्ये कार्यक्रम सुरू झालेला आहे. समर हा एक बलदंड पुरुष होता, त्याच्यामुळे दोघांनी एकमेकांच्या शरीराचा आस्वाद घ्यायला सुरुवात केलेली आहे. समर तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श करत होता. त्या दिवशी स्वीटी हा वन पीस घालून आलेली होती. हळूच त्याने बेडवरती स्वीटीला ठेवलेला आहे आणि तिचा वन पीस तिच्या पायाच्या बाजूने वरती करायला सुरुवात केलेली आहे. त्याने हळूहळू तिच्या अंतर्वस्त्रांना हात घातलेला आहे आणि त्यांच्यावरती हात फिरवायला सुरुवात केलेली आहे. आता होतंय कसं, स्वीटी देखील आता पूर्णपणे उत्तेजित झालेली होती. समर देखील उत्तेजित झालेला होता. काही वेळापर्यंत या दोघांमध्ये जबरदस्त शरीर संबंध झाले आणि दोघेही या बेडवरून वेगळे झाले. तिला आता पार्टनर मिळालेला होता आणि दोघेही आपापल्या घरी निघून गेलेले आहेत. इथून पुढे दोघेही वरचेवरती वेगवेगळ्या लॉजवरती भेटत राहिलेले होते. एके दिवशी एका लॉजमध्ये गेलेले असताना स्वीटी आणि तिचा बॉयफ्रेंड समर यांच्यामध्ये शरीर संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित झाले आणि शरीर संबंध झाल्यानंतर ते घरी निघालेले आहेत. घरी निघताना या लॉजमधल्या एका वेटरने त्यांना बघितलेला आहे. जो वेटर आहे हा स्वीटीच्या घराशेजारीच राहत होता. त्याने स्वीटीला ओळखलेलं आहे. दोघांची नजरानजर झालेली आहे आणि आता स्वीटीने मान खाली घालून तडक या लॉजमधून पोबारा केलेला आहे. त्या दिवशी संध्याकाळी हा वेटर त्यांच्या घरी गेलेला आहे आणि त्याने सगळी बित्तम बातमी स्वीटीच्या घरी सांगितलेली आहे. स्वीटीच्या घरची मंडळी चवताळलेली आहेत. त्यांना राग आला आहे आणि मग त्याने असं ठरवलं आहे की या स्वीटीला आपल्या घरातून बाहेर पडून द्यायचं नाही. त्याने घरच्या मंडळींनी स्वीटीला शिवीगाळ मारहाण देखील केलेली आहे आणि आता स्वीटीला एका बंदिस्त खोलीमध्ये डांबून ठेवलं आहे. दुसऱ्या बाजूला स्वीटीसाठी नवरा बघण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि एका मुलासोबत तिचं लग्न ठरवलेलं आहे. स्वीटीचं लग्न झालेलं होतं आणि आता स्वीटी तिच्या सासरी जाण्यासाठी तयार झालेली होती. आता दोघांची सुहागरात्र येऊन ठेवलेली आहे. या सुहागरात्री तिचा नवरा आपल्या बायकोची वाट बघत बसलेला होता. त्याची अपेक्षा होती की आपली बायको सुंदर सजून धजून आपल्यापुढे हजर होईल, पण आज तसं झालेलं नव्हतं. स्वीटी गाऊनमध्ये अस्ताव्यस्त केसांमध्ये त्याच्यासमोर उभी होती. तिचं कुंकू विखुरलेलं होतं. त्याने तिला विचारलं की नक्की काय झालं आणि आता तो तिला म्हणतो की तुला काही त्रास होतोय का. ती त्याला काहीच उत्तर देत नाही, मान खाली घालून उभी राहते. आता स्वीटी बरेच दिवस आपल्या प्रियकरापासून लांब राहिलेली असते
आणि त्याच्यामुळे मग तिची जी शरीराची इच्छा आहे ही देखील जागृत झालेली होती. त्याच्यामुळे मग ती नवऱ्याला म्हणते की मला कोणाशी काही बोलायचं नाही आहे आणि ती त्याच्या कडेला जाऊन बसते. नवरा तिला कवेमध्ये घेतो, जवळ घेतो. तिच्या नवऱ्याची ही पहिलीच वेळ होती. पुढील 2च मिनिटांमध्ये त्यांचे शरीर संबंध उरकलेले आहेत. आता स्वीटीला शरीर संबंधांसाठी समरची आठवण झालेली आहे. तो तिला 10-10, 15 मिनटं भोगायचा, त्याचबरोबर तिच्यासोबत मौजमस्ती करायचा. 2-2 तास त्यांच्यामध्ये प्रणय क्रीडा चालायची. हे सगळं तिला आठवून तिला असं वाटलेलं आहे की हा जो आपला नवरा आहे हा कुचकामी आहे, हा तिला शारीरिक सुख देऊ शकत नाही. कुठे तिचा धडधाकट बॉयफ्रेंड आणि कुठे हा काळा सावळा तिचा नवरा, असं तिला आता वाटत होतं. स्वीटी मात्र खूप देखणी होती, आखीव रेखीव आणि सुंदर होती. आणि आता मात्र तिने असं ठरवलं आहे की आपण आपल्या घरातून पळून जायचं. या नवऱ्यासोबत आपण राहू शकत नाही. काही दिवसांपर्यंत या दोघांमध्ये शरीर संबंध आलेले होते. नवरा देखील खुश होता, त्याला एक सुंदर बायको मिळालेली होती. पण स्वीटीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. तिने असं ठरवलं की आपण आपली बॅग भरून आपल्या प्रियकराकडे निघून जायचं. त्याप्रमाणे ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी जिममध्ये गेलेली आहे. ती त्याला म्हणते की मी माझा संसार सोडून मी तुझ्यापर्यंत आलेला आहे आणि आता आपण लग्न करूया. मला तुझ्यासोबत राहायचं आहे. मला तुझ्याशिवाय दुसरा कोणताही विचार करायचा नाही आहे. आता तिचा जो बॉयफ्रेंड आहे समर, तो तिला स्पष्टपणे सांगतो तुझं लग्न झालेलं आहे आणि मी तुझ्यासोबत राहू शकत नाही आणि आता आपले शरीर संबंध, रिलेशनशिप या सगळ्या संपुष्टात आलेल्या आहेत. तू तुझ्या घरी जा. स्वीटीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. तिने आपली बॅग उचलली आणि ती घरी गेली. आपल्या नवऱ्यापुढे जाऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. नवऱ्याला काही समजत नव्हतं. ती अशी रडताना बघून नवऱ्याने तिला जवळ घेतलेलं आहे आणि दोघांमध्ये आता शरीर संबंध पुन्हा एकदा झालेले आहेत. स्वीटी आपल्या नवऱ्यासोबत सुखाने राहायला, नांदायला तिने सुरुवात केलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये त्यांना 2 मुलं देखील झाली आणि या 2 मुलांसोबत स्वीटीने आपल्या बॉयफ्रेंडला विसरून आपल्या नवऱ्यावरती, आपल्या संसारावरती लक्ष दिल्यामुळे आता मात्र त्यांचा संसार सुखाचा होत आहे. फक्त आपलं जुनं प्रेम विसरल्यामुळे स्वीटी आता सुखावलेली होती. ही संपूर्ण घटना आपल्याला कशी वाटली ते मला कळवा. आपण भेटूया नवीन घटना